गुलाबाच्या झाडाला भरपूर कळ्या आणि फुले येण्यासाठी हे पोटॅशियम आणि फॉस्फरस युक्त खते मिळणे हे गरजेचे असते. आपल्या घरामध्येच अशा 2 वस्तू आहेत, त्याचा वापर करून देखील आपण गुलाबाच्या झाडावरती भरपूर फुले ही मिळवू शकतो. नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP गार्डनिंग मराठीमध्ये. आज आपण या व्हिडिओमध्ये गुलाबाच्या झाडाला आता ऑक्टोबरमध्ये कोणकोणती खते द्यायची, झाडाच्या चांगली वाढीसाठी, झाडावरती भरपूर फुले येण्यासाठी, झाडाची काळजी कशी घ्यायची, त्यासाठी झाडावरती कोणकोणती कामे करायची हे पाहणार आहोतच. पण झाडाला आज आपण जी खते देणार आहोत ती खते ही आपल्या घरामध्येच असणाऱ्या वस्तूपासून ही तयार करून देणार आहोत. तर त्या वस्तू कोणत्या आणि त्याचा वापर झाडांना कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा हे देखील आपण पाहणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. ऑक्टोबर महिना चालू झालेला आहे आणि आता हिवाळ्यामध्ये देखील गुलाबाच्या झाडावरती अशीच भरपूर फुले येण्यासाठी झाडाला खते देण्याबरोबरच झाडावरती काही कामे करणे हे देखील तितकेच महत्त्वाचे असते. त्यामध्ये करायचे सगळ्यात महत्त्वाचे काम ते म्हणजे गुलाबाच्या झाडाची ही छाटणी करावी. गुलाबाच्या झाडावरती एकदा फुले येऊन गेल्यानंतर पुन्हा नव्याने फुले येण्यासाठी आपण झाडावरती वेळोवेळी ही सॉफ्ट प्रूनिंग ही करत असतो. मात्र आता ह्या महिन्यामध्ये तुम्ही गुलाबाच्या झाडाची ही हार्ड प्रूनिंग देखील ही करू शकता. त्यामुळे झाडावरती नवीन असे खूप सारे फुटवे येऊन नवीन फांद्या तयार होतील. झाडावरती फुले देखील ही या नवीन फांदीवरतीच ही लागत असतात. गुलाबाच्या झाडाची जेव्हा आपण हार्ड प्रूनिंग किंवा सॉफ्ट प्रूनिंग करतो तेव्हा ज्या फांद्या आपण कट केलेल्या असतात त्या ठिकाणी हा कोरफडीचा गर लावावा. त्यामुळे ज्या फांद्या कट केलेल्या आहेत त्या काळ्या पडून खराब होणार नाहीत. जर तुमच्याकडे कोरफडीचा गर नसेल तर तुम्ही आपल्या घरामध्ये जी हळद असते ती देखील त्या ठिकाणी ही लावू शकता. गुलाबाच्या झाडाची छाटणी केल्यानंतर एक 10 ते 12 दिवसामध्ये झाडावरती नवीन फुटवे यायला सुरुवात होत असते आणि तेव्हा या नवीन फुटव्यावरती कीड ही लवकर लागते. तर त्यासाठी आपल्या घरामध्ये ज्या कांद्याच्या साली असतात त्या पाण्यामध्ये ह्या भिजत ठेवून जे पाणी तयार होते त्याचा 8 ते 10 दिवसातून एकदा हा स्प्रे करावा. म्हणजे झाडावरती कीड ही लागणार नाहीत आणि आपली फुले देखील ही चांगली लागतील. गुलाबाच्या झाडावर भरपूर कळ्या व फुले येण्यासाठी आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असणाऱ्या या चहा पावडरचा वापर आज आपण करणार आहोत. चहा पावडरमध्ये हे नायट्रोजन, पोटॅशियम, फॉस्फरस हे जास्त प्रमाणामध्ये असण्याबरोबरच चहा पावडर हे माती ॲसिडिक बनवण्याचे काम हे करत असते आणि सर्व फुलांच्या झाडांना हे फुले येण्यासाठी ॲसिडिक मातीची गरज असते. त्यामुळे 15 दिवसातून किंवा महिन्यातून एकदा जरी आपण चहा पावडरचा या वापर झाडाला केला तरी देखील खूप चांगला असा हा फायदा होतो. मात्र ही ताजी चहा पावडर आपण वापरणार आहोत त्यामुळे याचा वापर हा थोडा प्रमाणशीर करावा. म्हणजे एका कुंडीसाठी फक्त अर्धा चमचा एवढाच याचा वापर करायचा आहे. या ठिकाणी तुम्ही जी वापरलेली चहा पावडर आहे ती देखील वापरू शकता. मात्र ती स्वच्छ धुवून सुकवून नंतरच त्याचा वापर हा झाडाला करावा. गुलाबाच्या झाडाला जेव्हा आपण कोणतीही खते देतो तेव्हा कुंडीतील मातीमध्ये थोडा ओलावा असावा. माती जास्त कोरडी असेल तेव्हा ही खते ही कधीही द्यायची नाहीत. कुंडीतील माती देखील अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करावी. त्यामुळे माती ही भुसभुशीत राहते आणि आपण झाडाला जेव्हा पाणी देतो तेव्हा या कुंडीतील मातीमध्ये पाणी हे साचून राहत नाही. पाण्याचा निचरा व्यवस्थित होतो. खते ही मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होतात आणि खतातील सर्व पोषक तत्वे ही झाडांच्या मुळापर्यंत व्यवस्थित पोहोचली जातात आणि आपल्या झाडाची वाढ देखील चांगली होऊन फुले ही जास्त प्रमाणामध्ये ही लागतात. झाडाला पाणी हे अगदीच कमी किंवा जास्त हे कधीही द्यायचे नाही. जेव्हा कुंडीतील माती ही वरच्या बाजूची 1 ते 2 इंच एवढी कोरडी होईल तेव्हा माती चेक करून नंतरच झाडाला पाणी द्यावे. कारण जास्ती पाण्यामुळे मुळ्या ज्या आहेत झाडाच्या त्या सडतात, खराब होतात आणि कमी पाणी मिळाले तर मुळ्या सुकतात आणि आपले झाड देखील हळूहळू हे खराब होते. गुलाबाच्या झाडाला देण्यासाठी ही जी दुसरी वस्तू आपण घेतलेली आहे ती ही बटाट्याच्या सालीपासून तयार केलेली ही पावडर आहे. बटाट्याच्या सालीमध्ये हे पोटॅशियम, फॉस्फरस हे जास्त प्रमाणामध्ये असते आणि झाडाला कळ्या, फुले ही जास्त प्रमाणामध्ये लागण्यासाठी ही पोटॅशियमची गरज असते.
त्यामुळे याचा वापर जर आपण गुलाबाच्या झाडाला केलात तर भरपूर अशा कळ्या व फुले लागण्यासाठी मदत होते। जर तुमच्याकडे या बटाट्याच्या सालीची पावडर नसेल तर तुम्ही बटाटा वापरल्यानंतर ज्या साली असतात त्या 1 दिवसासाठी ह्या पाण्यामध्ये भिजत ठेवल्यानंतर जे पाणी तयार होते ते दुसऱ्या दिवशी झाडाला वापरू शकता। आता ही जी पावडर आहे ती एका झाडासाठी 1 चमचा एवढी आपल्याला वापरायची आहे। त्यानंतर आपण जी चहा पावडर घेतली होती ती एका झाडासाठी फक्त अर्धा चमचा एवढाच याचा वापर करायचा आहे, कारण ही मी ताजी चहा पावडर घेतलेली आहे। तर अशा प्रकारे या दोन्ही वस्तू मातीमध्ये ह्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आणि झाडाला भरपूर असे आपल्याला पाणी द्यायचे आहे। तर घरातील ह्या अशा वस्तूंचा वापर करून देखील आपण झाडावरती भरपूर अशी कळ्या व फुले ही मिळवू शकतो। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।